नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. मी प्रज्ञा पोंगळे. बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे आज विधिमंडळामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. लॉबीमध्ये मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये राडा झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. भरत गोगावले आणि शंभूराज देसाईंनी मध्यस्थी करत दोन्ही नेत्यांना दूर केलं. मात्र शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांमध्ये झालेल्या या धक्काबुक्कीमुळे लॉबीत खळबळ झाली. आपल्या एका कामासंदर्भात विचारणा करण्याचा प्रयत्न आमदार महेंद्र थोरवे करत असताना दोघांमध्ये वाद पेटला आणि त्याचं पर्यवसन धक्काबुक्कीत झालं. दरम्यान विधिमंडळातली ही बाचाबाची वादाच्या बातम्या मंत्री शंभूराज देसाई यांनी खोडून काढल्या. मात्र कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आणि यामध्ये त्यांनी दादा भुसेंवरती प्रचंड संताप व्यक्त केला. दादा भुसे नकारात्मक मंत्री असल्याचं महेंद्र थोरवे म्हणाले. शिवाय ते आमदारांशी नीट बोलत नाहीत असाही आरोप त्यांनी केलाय. विधिमंडळामध्ये घडलेला प्रकार एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितलाय. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधलाय वैभव परब यांनी. आपण पाहूया. महेंद्र थोरवेंना राग का आला? असं काय घडलं ज्यावरून महेंद्र थोरवे थेट मंत्र्यांना भिडले आणि ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली? आपल्यासोबत स्वतः महेंद्र थोरवे आहेत एबीपी माझाशी एक्सक्लुसिव्ह बातचीत करण्यासाठी. थोरवे साहेब, असं काय घडलं की जेणेकरून तुमच्या रागाचा पारा हा चढला आणि तुम्ही थेट दादा भुसेंच्या अंगावर धावून गेला, जवळपास तुमच्यात शाब्दिक चकमक झाली? नेमकं काय घडलं? तुमच्या तोंडून ऐकायचं. आम्ही या 1.25 वर्षामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांबरोबर अतिशय प्रामाणिकपणे आमदार म्हणून एकत्रपणे तिथे काम करतोय. मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी करून देत नाही. परंतु मंत्री असणारे दादा भुसे, मी त्यांना 2 महिन्यापासून त्यांच्या एका कामानिमित्ताने त्यांच्या खात्यातील ते काम आहे, त्यांच्या सातत्याने त्यांचा पाठपुरावा भरतशेठ गोगावले असतील, मी स्वतः असेल, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितलेलं होतं की ते काम करून घ्या. परंतु दादा भुसेंच्या त्यांना सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक, आज मी त्यांना विचारलं की दादा, बाकीच्या लोकांची कामं त्या ठिकाणी काल तुम्ही मीटिंगमध्ये घेतलीत आणि मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी केलं गेलं नाही. त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर ते माझ्यावरती थोडेसे चिडून बोलले. मी विचार केला, आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही प्रामाणिकपणे आहोत. तुमच्यावर मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिलेली आहे मंत्री महोदय म्हणून, तर त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशा पद्धतीने ॲरोगंटपणे आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही आहोत. आणि त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे बोललो की मी काय तुमच्या घरी खायला येत नाही आहे. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचं काम आहे. मला त्या ठिकाणी ते काम झालं पाहिजे, माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. परंतु त्यांचा बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळ्या पद्धतीने होता, म्हणून आमच्या थोडीशी शाब्दिक चकमक त्या ठिकाणी झाली. थोरवे साहेब, आपण थोडंसं मुद्द्यावर येऊया की ज्या वेळेला हे घडलं त्यावेळेला नेमकं काय घडलं? म्हणजे तुम्ही समोरासमोर आलात आणि त्यानंतर तुम्ही विचारलं की माझ्या बैठकीचं काय झालं, त्यानंतर नेमकं काय घडलं? शब्दशः नाही, ते थोडेसे जोरात आवाजात माझ्याशी बोलले, म्हणून मग मी त्यांना बोललो की तुम्ही अशा पद्धतीने आमच्याशी बोलू नका. आम्ही आमदार आहोत आणि तुम्हाला मंत्री आम्ही केलेत का? आम्ही आमदारांमुळेच हे मंत्री त्या ठिकाणी होत असतात, तर तुम्ही आमदारांचा रिस्पेक्ट हा ठेवला गेला पाहिजे की आम्ही 3 लाख 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असताना आम्ही सुद्धा या ठिकाणी येऊन सभागृहात येऊन जी काय कामे असतात ती कामे मंत्र्यांकडनंच करून घेण्याचा पाठपुरावा करत असतो. मुख्यमंत्री साहेब आमची प्रत्येक काम करण्यासाठी आतुरतेने तर फोन करा, हे करा, ते करत असतात. मग मंत्री अशा पद्धतीने वागतात, त्या गोष्टीचं फार दुःख होतं आणि म्हणून ते मी एक आमदार म्हणून थोडा तिथेशी रिॲक्ट झालो. कुठलं काम असं आहे की जे काम दादा भुसे जाणीवपूर्वक करत नसल्याचा आरोप तुम्ही करता? असं कुठलं काम आहे? नाही, माझ्या मतदारसंघातलं MSRDCचं ते काम आहे, त्यांना सांगितलेलं आहे आणि ते काम कालच्या बोर्ड मीटिंग झाली होती, त्या बोर्ड मीटिंगमध्ये ते घ्यायचं होतं. ते बोर्ड मीटिंगमध्ये जाणीवपूर्वक त्यांनी घेतलं नाही. त्या बोर्ड मीटिंगमध्ये माझ्या खालापूर तालुक्यातली वेगळी 2 कामे मात्र त्यांनी त्या ठिकाणी घेतली गेली
आणि मग हे काम आमदारांनी सांगून सुद्धा त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही, ह्या गोष्टीचा मी त्यांना जाब विचारला आणि त्यांनी ते काम जाणीवपूर्वक घेतलं नाही असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. महेंद्र थोरवेंवर असा पर्सनली राग काय, म्हणजे महेंद्र थोरवेंच्या मतदारसंघातली इतर आजूबाजूची कामं होतात पण थोरवेंच्या मतदारसंघातलं काम होत नाही आणि थोरवेंनी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांच्यावर अशा पद्धतीनं भाषा वापरणं हे का होतंय का? नाही, दादा भुसे हे जे आहेत ना, हे निगेटिव्हिटी असणारेच मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल सुहास कांदे सांगतील, त्यांच्याबद्दल बाकी सगळे आमदार त्या ठिकाणी सांगतील की दादा भुसे हे आमदारांशी व्यवस्थितपणे वागत नाहीत. मंत्री म्हणून त्यांनी आमदारांना रिस्पेक्ट दिली पाहिजे, आमदारांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी बोलले पाहिजे. जसं आमचे मुख्यमंत्री आम्हाला अतिशय प्रेमाने त्या ठिकाणी विचारून आमदारांची कामे करत असतात, ही अपेक्षा मंत्र्यांकडनं सुद्धा आहे. आणि ते मंत्री त्या पद्धतीने जे चुकीच्या पद्धतीने आमदारांना जसे का सरपंच समजून असतात, तर ते काय आम्ही सरपंच नाही होत. आम्ही 3-3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजेत, हाच आमचा उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. आधी देखील आमदारांनी अनेक तक्रारी मंत्र्यांच्या केल्या होत्या आणि हे असं आपल्याला सत्तेमध्ये असताना वारंवार पाहायला मिळतं की आमदारांची कामं ही मंत्री करत नाहीत. तर याआधी देखील एकनाथ शिंदेंकडे अशा प्रकारच्या तक्रारी झाल्या होत्या. आता तुम्ही ह्या नकारात्मक मंत्र्याची काही तक्रार करणार आहात, काही आपण पत्र लिहिणार आहात? नाही, बाकीचे आमचे सगळे मंत्री चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. फक्त दादा भुसे थोडंसं चुकीच्या पद्धतीने त्यांचं कामाची पद्धत आहे किंवा ते ज्या पद्धतीने शिस्त वागत आहेत अशा पद्धतीने वागून चालणार नाही. जमिनीवर राहून लोकांची कामं केली गेली पाहिजेत. ज्या पद्धतीने 18-20 तास राज्याचे मुख्यमंत्री राज्यामध्ये काम करत आहेत, तर त्यांचा बोध त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा. मी एक फर्स्ट टर्मचा आमदार आहे आणि दादा भुसेंपेक्षा वयाने सुद्धा लहान आहे, परंतु आम्हाला जी अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आपण लोकांच्या समाजात वावरत असताना जी कामे लोकांची झाली पाहिजे त्या कामांना प्राधान्य मोठ्या लोकांनी, या आमदारांनी, मंत्र्यांनी या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. तर आमदारांची कामं या ठिकाणी झालीच पाहिजे, ते करणंच आहे हो त्यांना त्या ठिकाणी. पण अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आमदारांची काही गरजच नाही अशा पद्धतीने ते वागतात, हे चुकीचं आहे. मी एक प्रामाणिकपणे मान्य केलं की मी फर्स्ट टर्मचा आमदार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही दादा भुसेंचा उल्लेख केलात की ते वरिष्ठ आहेत, जे झालं ते योग्य झालं. तुमचा देखील त्यावेळेला आवाज वाढला, तुम्ही देखील एकमेकांच्या अंगावर धावून गेलात. नाही, कसंही केलं तरी आम्ही दोघेही शिवसैनिक आहेत, वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवा, आणि त्यामुळे आमच्यातला शिवसैनिक जागा झाला. ते काय चुकीचं नाही त्या ठिकाणी. दादा भुसेंनी लोकांची कामं करावीच, हाच मी सांगेल, या ठिकाणी सांगेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते महेंद्र थोरवे यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं कामाचा पाठपुरावा करत होतो त्या पाठपुराव्याला न्याय न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया घडली. हे